एक 15 ते 20 दिवसात हा काजू तयार होईल. अच्छा. त्याच्यानंतर हा आता इथे जर तुम्ही बघाल ना, हा मोहर आहे. ओके, हा मोहर आहे. मोहराच्या आतमध्ये इथे बघाल, ह्या मोहराला पूर्ण काय सेटिंग होत नाही. मालवणी लाईफ यांचा सपोर्ट आपल्याला खूप छान पद्धतीने गेली 2 वर्ष लाभलेला आहे. थँक्यू. सगळे कस्टमर जे आहेत तर ते नेहमी गोष्ट सांगत असतात, आम्ही लकी दादांचा व्हिडिओ बघून, लकी दादांचे व्हिडिओ छान असतात, लकी दादांचा व्हिडिओ बघून थँक्यू सो मच येऊन पोहोचलो. कसं आहे मित्रांनो, मजेत ना असेल मित्र, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्या कोकणामधले जे तरुण व्यावसायिक आहेत ते नेहमीच आपण आपल्या व्हिडिओ थ्रू पोहोचवत असतो आणि प्रत्येक इंट्रोमध्ये आपण हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आज मी आणि बंटी आपण आलेलो आहोत ते राजापूर तालुक्यामध्ये हातिवले येथे आलेलो आहोत आणि आज आपण पुन्हा एकदा आदिनाथ रहाटे या युवा उद्योजकाला किंवा युवा शेतकऱ्याला भेटणार आहोत आणि आज आपण ओल्या काजूगराबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. कुठले कुठले प्रोडक्ट या ठिकाणी विक्रीसाठी अवेलेबल आहे याची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर आपण पुन्हा एकदा हातिवलेला आलेलो आहोत आदिनाथकडे. आणि आदिनाथकडे या अगोदर आपण कधी आलेलो तर कोस्टल कोकणची आपण जेव्हा राईड केलेली त्यावेळेला पहिलाच जो व्हिडिओ होता तो आदिनाथचा होता. आणि विजय कृष्ण हे त्याच्या ब्रँडचं नाव आहे बघा, फूड प्रोसेसिंग युनिट हे त्याच्या ब्रँडचं नाव आहे आणि ही त्याची बाग आहे. सो आपण बागेत जाऊया आणि आदिनाथला भेटूया. ही माडपोपळीची बाग आणि इथे पहिला आपण नाश्ता करणार आहोत. चिकूची देखील झाड आहेत. या अगोदर मी, अमोल सावंत आणि नाटळकर, आशिष नाटळकर आम्ही 3 जण आलेलो आणि त्यावेळेला आपण याच ठिकाणी नाश्ता केलेला. इथे सुंदर व्यवस्था आपली नाश्त्याची केलेली आहे आणि लगेचच आपण नाश्ता करून आपल्या व्हिडिओकडे वळूया. तर खास आपल्याला केळीच्या पानावर आंबोळी आणि चटणी असा नाश्ता आहे. कसं वाटतंय? खातो. कारण आम्ही सकाळीच निघालो आहे. काल आम्ही मालवणवरनं कणकवलीला येऊन थांबलो रोहित कडूकडे आणि कणकवलीवरनं आम्ही सकाळीच निघालो कारण आम्हाला आज टोटल 3 शूट आहेत. घावणे चटणी, आंबोळी चटणी ह्या आपण नेहमी खातच असतो, पण बाहेर बसतानाच खूप दिवसात निसर्गाच्या सानिध्यात खाण्याची मजा. एकदा टेस्ट करून बघ, कसं चांगलंच असणार. आणि गेल्या वेळेला त्यांनी खास बोंडू टाकून काहीतरी आईने त्याच्यात चटणी केलेली, सुंदरच होती. कशी आहे? मस्त. चला, सो पहिला नाश्ता करूया आणि मग आदिनाथला भेटूया. सो नमस्कार आदिनाथ, पुन्हा एकदा स्वागत आहे तुझं मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. या अगोदर आपण 2022 मध्ये भेटलेलो आणि आज पुन्हा एकदा आपली भेट होते आहे. विजय कृष्ण हा आपला ब्रँड आहे. तर थोडक्यात मला विजय कृष्ण प्रोडक्टबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल आणि मग आपण आपल्या बागेकडे वळूया आणि आज आपण ओले काजूगर याची माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी आदिनाथ रहाटे, राहणार राजापूर, जिल्हा रत्नागिरी. मित्र, मी विजय कृष्ण मँगोज ची सुरुवात ही गेले 4 वर्षापूर्वी केली होती. तर गेल्या 4 वर्षामध्ये बऱ्याचशा गोष्टींकडे आपण वळलो, जसं की ओले काजू असतील. सगळ्यात महत्त्वाचं मेन प्रोडक्ट आहे आपलं ओले काजू. त्याच्यानंतर कोकम आगळ, कोकम सिरप, कोकोनट ऑइल या गोष्टींकडे आपण काम करतो. त्याचबरोबर आपण कोकम आगळमध्ये चांगल्या आणि मोठ्या प्रमाणावरती काम करतो. आणि सध्या मी BA-LLB शिक्षण घेतोय आणि त्याचबरोबर व्यवसाय देखील बघतोय. अच्छा. असं राजापूरच्या हातिवले येथे आपलं फार्म आहे. ओके. सो या फार्मची सुरुवात करताना ही जो फार्म आहे हा वडिलोपार्जित होता की ही पूर्ण डेव्हलपमेंट तुझ्यापासून सुरुवात झाली? हा माझ्या वडिलांनी केलं होतं. वडिलांनी हे केलं होतं 2000 साधारण 2000 सालीच. 2000 साली याची सुरुवात झाली आणि पुढे आता तू हे सगळं सांभाळतोय. BA-LLB करत असताना तू या ठिकाणी आपल्या बागेत देखील लक्ष देतोय. तर आता आपण बागेकडे जाऊया आणि सर्वप्रथम हे जाणून घेऊया की कुठल्या काजूची बी आपल्याला ओल्या काजूगरासाठी वापरली जाते आणि थोडक्यात आपण या झाडांची माहिती जाणून घेऊया.
कोकणचा ओला काजूगर. वा. सो आदिनाथ, आता हे पूर्ण कातळ जमिनीमध्ये आपली लागवड आहे. इथे हा पूर्ण आता आंब्याचा बाग आहे. ओके. आणि आता वरती आपली इथून काजूची बाग चालू होती. अच्छा. हा आंबा सीझन कधीपर्यंत चालू होतो? आंबा सीझन एक साधारण मार्चच्या सेकंड वीक मध्ये वगैरे. मार्च सेकंड वीक पासून आंबा चालू. या वर्षी कसं आपली रेस्ट पिरियडला आहे. ओके. गेल्या वर्षी हे दिलेलं आहे. अच्छा. त्यामुळे ह्या वर्षी काय हे नाहीये जास्त. साधारण आंबा किती झाडं लावलीस? आंब्याची एक साधारण 100 ते 120 आंब्याची झाडं आहेत. अच्छा. आणि 2,500 ते 3,000 आपली काजूची बाग आहे. पुढे आपला आंबा जो विक्रीला जाणार आहे तो आपल्याच बागेतला, या कातळ जमिनीतलाच आंबा विक्रीसाठी अवेलेबल. सो ऑल ओव्हर इंडिया तू आंबा ऑल पाठव. ओव्हर इंडिया. ओके. आताच दम लागायला सुरुवात झाली. अच्छा. ही सगळी झाडं तू म्हणालेलास की एक दुर्दैवी घटना घडली की ही आंब्याच्या काजूच्या झाडांना आग लागलेली 2022 मध्ये. जवळजवळ किती झाडं जळालेली? साधारण 100 झाडं जळले त्याच्यामध्ये. 100 झाडं धरती झाडं झालेली. त्याचे माल घेऊन पडले. हे माल घेऊन पेटलेले झाडं. बापरे. आता इथे ही काजू बी तयार झालेली आहे. ही कशी ही अजून ही आता रेडी एक साधारण सांगतो तुम्हाला एक 15 ते 20 दिवसात हा काजू तयार होईल. अच्छा. त्याच्यानंतर हा आता इथे जर तुम्ही बघाल ना हा मोहर आहे. ओके. हा मोहर आहे. मोहराच्या आतमध्ये इथे बघाल ह्या मोहराला पूर्ण काय सेटिंग होत नाही. ओके. हा ह्याचं कसं आहे मेल आणि फिमेल. ओके. फिमेलला येणार आहे. ओके. फ्रूट म्हणजे पूर्ण काय सेटिंग होत नाही मोहराची. ओके. असं म्हणजे हा जो मोहर दिसतोय असा नाही की सगळीकडेच बी येईल. सगळीकडे बी येईल. असं हे जेवढं ग्रीन दिसतंय ना तिथूनच फक्त बी येणार आहे. ओके. रेड तिकडून नाही येणार. अच्छा. तर आता हा जो काजूगर आपल्याला दिसतोय हा तयार झालेला आहे? नाही, हा तयार नाही झालेला आहे. अच्छा. 15 ते 20 दिवस अजून लागणार. 15 ते 20 दिवस अजून लागणार आहे. ओके. आणि मग हा जेव्हा पूर्ण तयार होतो तेव्हा वरचं फळ तयार होतं? हो, तेव्हा वरचं आपलं जे कॅश्यू ऍपल आहे ते तयार होतं. आणि त्याला काय म्हणतात? कॅश्यू ऍपल. कॅश्यू ऍपल. ओके. आणि हा जो आता आपण काजूची लागवड केलेली आहे ही साधारण कुठल्या जातीचा काजूगर आहे? हा आपला वेंगुर्ला 7 नंबर आणि वेंगुर्ला 4 नंबर. अच्छा. 7 आणि 4 मध्ये काय फरक असतो? 4 नंबरची जी बी असते ना दादा हा. तर ती घोसाने धरते. ओके. आणि 7 नंबरची जी बी आहे ना तर ती घोसाने नाही धरत पण मोठी असते. ओके. असं त्याचा आपल्याला ओल्या काजू मध्ये जास्त फायदा होतो. अच्छा. मग आपण आता ओल्या काजूगरासाठी कुठली बी वापरतो? 4 नंबर 7 नंबर दोन्ही वापरतो. म्हणजे छोटी पण साईज असते आणि मोठी पण साईज असते. छोटी म्हणजे एकदम छोटी नसते ती मीडियमच साईज असते. 4 ओके. 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 पण ती भरपूर घोसाने. अच्छा. अच्छा. म्हणजे ह्याच्यावर जर 10 असतील तर त्याच्यावर 25 एक नग अशा त्याचं हे असतं. पण हे 10 मोठे नग असतात. 10 मोठे नग असतात. तर बघताय तर आता आपण बऱ्यापैकी टॉपवर आलेलो आहोत आणि ही कातळ जमीन आहे. आदिनाथ, तू जेव्हा म्हणालास की बागेला आग लागली आणि जवळजवळ 150 झाडं त्यामध्ये हे पूर्ण नष्टच झाली झाडं, पण ह्याच्या काय प्रिकॉशन्स घ्यावी लागतात? याची सगळ्यात मेन म्हणजे प्रिकॉशन म्हणजे काजूचा सीझन झाल्याच्या नंतर काजूची छाटणी करणे फार गरजेचं आहे. बरं. काजूला आग केव्हा लागते? जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा डिसेंबर महिन्यामध्ये, ज्यावेळी उन्हाचा जस्ट सुरुवात झालेली असते एकदम मोठ्या प्रमाणावर पडायला. ओके. उन्हाळ्याची. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? गोकुळ अष्टमी म्हणजे साधारण ऑगस्टचा महिना, ऑगस्ट सप्टेंबरच्या महिन्याच्या दरम्यान आपल्याला संपूर्ण बागेला ग्लायफोसेट म्हणजे तणनाशक हे योग्य पद्धतीने मारलं पाहिजे. प्रत्येक झाडाच्या आजूबाजूला, त्याच्यानंतर कातळावर असेल आणि आपल्या बागेच्या साईडचं म्हणजे पूर्ण साईडचा जो 300 मीटरचा एरिया आहे ओके तो दुसऱ्याचा असू दे किंवा तो तुमचा स्वतःचा असू दे, तो मारणं त्याला वीत काढणे प्रकार म्हणतात. अच्छा. वीत ही काढून घेतली पाहिजे. त्याने जरी बाहेर आग लागली तरी तुमच्या बागेत ती आग येणार नाही. बरोबर. ही काळजी जर आपण घेतली तर आग लागणार नाही. आणि त्याच्यानंतर दिवाळीचा जो पिरियड आहे आपला, दिवाळीमध्ये आता मोठं मोठं गवत उगवलेलं असतं. तणनाशक मारून झालं थोडंसं गवत हे उगवतच, त्यामुळे पकडूनच चाललं पाहिजे. ते ग्रास कटरने आपल्याला मारलंच पाहिजे, तर बागेला आग लागणार नाही. बरोबर. म्हणजे आता हे तू या सगळ्या गोष्टी स्वतः प्रॅक्टिकली शिकलेला आहेस, म्हणजे तुझं नुकसान झाल्यामुळे तुला माहिती आहे आणि म्हणून तू इतर शेतकऱ्यांना देखील हा सल्ला देऊ शकतोस. बरोबर. तर आता आपण बऱ्यापैकी चालत वर टॉप पॉइंटला आलो आणि इथे आता काढणी चालू आहे. हार्वेस्टिंग चालू आहे. तर या दोन्ही दादांची आता आपण ओळख करून घेऊया पहिली.
नमस्कार दादा, नाव काय तुमचं? सूरज गंगाराम धोपटे. पुन्हा जरा जोरात बोला. सूरज गंगाराम धोपटे. अच्छा, तुम्ही याच गावातले ह्याच गावातले. आणि इथे काम करता? हो. काय काम करता तुम्ही? काजू काढतो. काजू काढायचं काम करता. अरे वा. आणि इथे दुसरे दादा आहेत. तुमचं नाव कसं दादा? पीयूष श्रीधर गोडांबे. पुन्हा सांगा. पीयूष श्रीधर गोडांबे. अच्छा, तुम्ही इथे काजूचं काढणीचं काम करता. ओके. सो आता ही काढणी चालू झालेली आहे, तर आपण जाणून घेऊया की काय साईजची झाल्यानंतर आणि किती परिपक्व झाल्यानंतर ह्या काजू बी काढली जाते. तर हा इथे काजू आहे बघा. ओके. या काजू जर तुम्ही देठ बघितलात ना, हा बऱ्यापैकी मोठा आहे. ओके. एवढी साधारण बीचा देठ झाला की हा गर जून होतो. ओके. हा बघा, एकदम असं दाबला तरी असा प्रेस होणार नाही. अच्छा. घट्ट घट्ट होतो. मग हा असा बघून जून गर बघून काढायचा. अच्छा. असं कोवळा काढला तर आतमध्ये गर कोवळा निघणार. ओके. त्याचा काय आपल्याला उपयोग होणार नाही. अच्छा, म्हणजे हा ओल्या काजूगरसाठी जो आपण काजू बी काढतोय तिची ही प्रक्रिया चालू आहे. आणि बघा, हा 7 नंबरचा आहे. ओके. 7 नंबरचा देठ आणि 4 नंबरचा देठ मध्ये खूप फरक आहे. अच्छा, हा जरा जाडसर देठ आहे म्हणजे थोडासा बारीक आहे. हा बारीक आहे आणि उंच आहे. ह्याच्याच आणि ह्याचा एवढा काय साईज डिफरन्स नाही. हा मीडियम आहे, हा थोडासा मोठा. ओके. एवढाच फरक आहे. वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7 मध्ये. ओके. तर आता हे काढणीचं काम चालू आहे. आणि साधारण सीझनला सुरुवात कधी होते ही काढण्याची? साधारण एक दरवर्षी तर फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक मध्ये होते. ओके. पण यावर्षी 20 जानेवारीला आपण साधारण एक स्टार्टिंग केलेली आहे. आज आपण पहिला बॉक्स घेतो, आज पाठवतोय आपण. मुहूर्त करतोय म्हणजे आज. चला, तर आता साधारण किती किलो पासून सुरुवात होते दिवसाला? सुरुवातीच्या काळात एक 3 किलो 4 किलो वगैरे भेटतात एकदम मुहूर्ताच्या वेळी वगैरे. ओके. आणि त्याच्यानंतर मग चालू होते आपले 15 किलो 25 किलो. ओके. फुल फ्लेज मध्ये कधीपासून चालू होईल? म्हणजे फ्लेज मध्ये फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक मध्ये चालू होईल. ओके. म्हणजे मोठी क्वांटिटी असेल तरी तू? मोठी क्वांटिटी मध्ये आपण 10 किलो 20 किलो मध्ये सुद्धा पॅकेज पाठवतो. हा जो काजूगर आपण काढलेला आहे ना, त्याचा बिया आहे. अच्छा. आज काढला आपण. ओके. ओके. आज काढल्याच्या नंतर आजची संपूर्ण रात्र यांना रेस्ट पिरियड मध्ये देणार. अच्छा. या अशाच जमिनीवरती ठेवून देणार. ओके. जेणेकरून ह्याच्यामध्ये आता उन्हाचं वगैरे याला तडाखा कुठे बसला असेल तर शांत होईल. अच्छा. शांत झाल्याच्या नंतर उद्या सकाळी हा फोडायला घेणार. ओके. उद्या सकाळी हा फोडायला गेला की उद्या दिवसभरात आपल्या काकी ज्या आहेत, त्या महिला आहेत, त्या संपूर्ण फोडणार आणि रात्री आपल्याला कलेक्शन करायचं. म्हणजे आता जो आपण काजूगर फोडणार आहोत तो कालचा काजूगर आहे, काल काढलेला, काल सकाळी काढलेला काजूगर आहे. आणि शक्यतो सकाळच्या पिरियड मध्ये ही काढणी होते. सकाळी दुपारी असं काढणी होते. आणि हा जो आता काढलेला आहे हा उद्या सकाळी फोडायला घेणार. हा उद्या सकाळी फोडायला घेणार. आणि आज पूर्ण तो रेस्ट साठी असंच ह्याच्यात ठेवून देणार. ओतू दे. काय ओतू दे. तर आता हे जे बिया आता इकडे सूरज टाकतायत, तर ते ह्या ज्या बिया ह्यांना जो आता देठ आहे वरती तुम्ही बघितला. ओके. तर हा देठ असा मोडून ओके याच्यामध्ये आपण पाठवतो. देठ मोडूनच देठ कुठून आपल्याला पाठवायचे. ओके. हे जे क्रेट आहे ते महिलांकडे पोहोचवण्यासाठी आता हे प्रोसेस चालू आहे. तर आता आपण जे बी काढून आणलेली आहे ना, तर ती आपल्या काकींकडे त्या क्रेट मधून दिली जाते. ओके. आणि त्यांच्याच घरी एक रात्र त्यांना रेस्ट दिली जाते. ओके. एक रात्र रेस्ट दिल्याच्या नंतर या क्रेट मधून जो हा क्रेट त्यांना द्यायचा आणि त्यांच्याकडे जो दिलेला क्रेट आहे आपल्याला फक्त रिटर्न कलेक्ट करायचं. म्हणजे आपली जी फोडणावळ आहे तर ती एक वर्क फ्रॉम होम पद्धतीची आहे. जसं की वर्क फ्रॉम होम केलं जातं, म्हणजे तुम्हाला घरूनच काम करायचं, आपण घरूनच काम देतो. इकडे येण्याची काय, इकडे हार्वेस्टिंग चालतं आणि जे वर्क आहे आपलं
फोडणावळ आहे बरोबर. तर ती काकींच्याच घरी होते. अच्छा, म्हणजे या महिलांना घरात राहून एक रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली. साधारण काय पिरियड असतो, म्हणजे कितव्या महिन्यापासून हीच प्रोसेस चालू होते आणि किती महिने त्यांना आपण रोजगार देतो? जानेवारी एंड ते एप्रिलचा फर्स्ट वीक. जानेवारी एंड पासून ते एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये साधारण आपण जर ऑन अँड एव्हरेज जर त्यांचं दिवसाचं उत्पन्न बघितलं तर त्यांना किती मिळू शकतं? एक साधारण एकदम जर डेडिकेशननी फोडणारे जे असतात, जे 10-10 किलो पर्यंत 10-10 किलो 15-15 किलोचे फोडणारे आहेत, ओके, तर त्यांना एक 2000 रुपये पर डे हिशोब हा मिळतो. अरे वा, म्हणजे खरंच ही अभिमानास्पद गोष्ट आहे की तू मुंबई सारख्या शहरामध्ये न जाता तुझं शिक्षण इथेच पूर्ण करतोयस आणि बरोबर हा व्यवसाय करतोय आणि त्याच्याबरोबर इतरांना देखील एक रोजगाराची संधी यातून मिळते. फार 2000 नाही तर कमीत कमी 1000 रुपये जरी उत्पन्न पकडलं तरी महिन्याचं 30,000 उत्पन्न असं जवळजवळ 3 ते 4 महिने हे त्या महिलांना मिळू शकतं. बरोबर ना? आता आपण ह्याच्यामधले ओले काजूगर भरून आता आपण त्या काकींकडे जाणार आहोत आणि तिथे आपण ते कसे फोडले जातात त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. आता काकींकडे हा रेस्ट केलेला काजू आता आलेला आहे. अच्छा, तर एक रात्र रेस्ट केल्याच्या नंतर सकाळी फोडला जातो. ओके, आता काकी तर फोडून दाखवतो. अच्छा, तर इथे बघा हे काजूगर फोडण्याचं काम चालू आहे. हे तुमच्या हातात काय आहे? सुरी. ओके, त्यांनी हे दाबलं जातं असं खाली. ओके, हे उघडलं जातं आणि ही बी काढली जाते. एक मिनिट बघूया, हे दाबलं गेलं, ओपन केलं, बी निघाली. मोठा ओके, एक बी मला जरा हातात द्या. गर काढणार, एक मिनिट, गर हातात द्या. तर हे बघा, ओके, तर ह्याला डीक असतो आणि म्हणूनच तुम्ही खाली ह्याच्या काय ठेवता? ही रका म्हणजे डीक सगळीकडे पसरतो. अच्छा, डीक पसरू नये म्हणून ही रका आहे. आणि हाताला लागलेला डीक कसा काढता तुम्ही? शाबनान, काट्यान. ओके, मग हाताला पण तुम्ही थोडी रखा लावून ठेवता? हा, म्हणजे काय चिक लागू नये. अच्छा, तर अशा प्रकारे या टर्फलातनं हा ओला काजूगर काढला जातो. आदिनाथ, हा ओला काजूगर जेव्हा तू पुढे आपण कसा पाठवला जातो त्याबद्दलची माहिती तर आपण घेणारच आहोत. पण हा ओला काजूगर जेव्हा कस्टमरच्या घरी पोहोचतो 1-2 दिवसाने, तर त्यावेळेला त्यांनी काय पहिले प्रिकॉशन्स घ्यायचे? सगळ्यात आधी आता जो बॉक्स आता तुमच्याकडे जो येणार आहे, हा, त्याच्यामध्ये ही अशा पद्धतीची ही बॅग आहे. बरोबर, अशा पद्धतीच्या बॅग वरून जो तुमच्याकडे काजू येणार आहे तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे. ओके, काढल्याच्या नंतर एका पेपर वरती फॅन खाली 30 मिनिटं वाळवायचा आहे. अच्छा, आणि नंतर मग तुम्ही तो न्यूजपेपर पसरवायचा, त्याच्यावर ते ओले काजूगर पसरवायचे आणि फॅन खाली ठेवायचा. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला अजून जर 8 महिने 9 महिने टिकवायचे असतील तर याच ओल्या काजूला 4 वेळा उन्हात ठेवून, म्हणजे 4 दिवस उन्हात ठेवून. ओके, सकाळी उन्हात ठेवायचं, पूर्ण संध्याकाळी ऊन ओसरेपर्यंत ते उन्हात राहिलं पाहिजे. असे 4 दिवस आपल्याला उन्हात ठेवायचे. आणि त्याच्यानंतर फ्रीज मध्ये जी टोमॅटोची जी नेटवाली बॅग असते, नेटवाली, तर ती त्याच्यामध्ये आपण स्टोअर करून फ्रीजच्या डोअर मध्ये ठेवू शकतो. हे 4 दिवस हे उन्हात ठेवायचे. त्याच्यानंतर मग फ्रीज मध्ये ठेवून हे आपण जवळजवळ किती म्हणालास तू? एक साधारण 8 महिने आपण स्टोअर करू शकतो. आणि जेव्हा आपल्याला हवे असेल तेव्हा ते पाण्यात भिजवायचे, पुन्हा ते नरम होणार आणि अशा प्रकारे पुन्हा ते आपण भाजीसाठी वापरू शकतो आणि अशा प्रकारे स्टोअर करू शकतो. हा जो क्रेट आहे ना, तर हा मायक्रोफोनिक क्रेट आहे. ओके, ज्यावेळी आपल्याकडे काकींकडून काजूगर पॅकेजिंग युनिटला येतो, अच्छा, तर ह्याला बघाल तर इथे होल आहे. ओके, हे सर्व होल आहे. हा हा, तर एक अशी कडा बघून ओके, कडेवरती असा ठेवला जातो. अच्छा, आणि थोडा वेळ ज्यावेळी थोडासा त्या काजू आला ना, त्याच्यामध्ये पाण्याचं थोडंसं प्रमाण असतं. ओके, सुक्का म्हणजे फोडून आल्यानंतर आल्याच्या नंतर एक फॅन खाली किंवा कूलर वगैरे लावून आपण त्याला रेस्ट देतो, जेणेकरून थोडंसं जे पाणी असतं ना, मॉइश्चर थोडी रिलीज करण्यासाठी. अच्छा, ते होल असल्यामुळे याला पाणी निघून जातं. ओके,
आपल्याकडे पेपर बॅग आहे. अच्छा. तर हा जो पेपर आहे आपण बाहेर देशातून याचा रोल मागवला जातो. ओके. रोल मागवून आणि ह्याचं पुण्यामध्ये या बॅगचं मॅन्युफॅक्चरिंग होतं. अच्छा. असं. तर या पेपरचं वैशिष्ट्य असं आहे की आपण जर नॉर्मल जर बाजारामधली पेपर बॅग जर घेतली, समोशाला दिली जाते किंवा वडापावच्या वगैरे दुकानामध्ये आपल्याला बॅग बघायला मिळते. त्याचं कसं असतं, ओल्या काजूसाठी जर आपण स्पेशली बघितलं त्याच्यामध्ये ओला काजू टाकला ना तर दुसऱ्या दिवशी त्यावेळी कस्टमरच्या हातात ही बॅग जाणार आहे, त्यावेळी बॅग ही फाटणार आहे आणि ह्या पिशवीचे टोक आपल्या हातात राहणार आहे. बरोबर. ती बॅग वापरली जाते ओलाव्यामुळे. ओला काजू हा खाली खेचून घेतो पाणी, त्याच्यामुळे पिशवी ओली होते. तर या पिशवीचं वैशिष्ट्य असं की ह्याच्यामध्ये आपण पाण्यात तांब्या जरी ओतला तरी ह्याच्यातून पाणी काय असं गळणार नाहीये. साधारण काय जीएसएमचं आहे हे? 45 GSM. ओके. ऍव्हरेज नोटांसाठी वापरला जातो. अच्छा, आपल्या ज्या चलनातल्या नोटा ज्या बनवतात त्याच्या कागदासाठी हातात घेतल्यावरती आपल्याला समजेल याची क्वालिटी काय आहे ते. नक्कीच अगदी ह्या बॅगची क्वालिटी असते. त्याच्यानंतर ही बॅग आपल्याकडे आल्याच्या नंतर, तर ही आता आलेली आपल्याकडे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आल्याच्या नंतर आमचं पॅकेजिंग मटेरियल रेडी करायला आम्ही चालू करतो. म्हणजे बॉक्स आणून ठेवणे, बॉक्सवरती बॉक्स मारून ठेवणे. आणि आता ह्या पिशवीला असं नुसतंच आपण याच्यात घर भरू शकत नाही. ओके. या पिशवीला आपल्याला होल केले पाहिजेत. ओके. होल केल्याने काय होणार आहे तर काजूला जे व्हेंटिलेशन लागतं त्या पद्धतीने पिशवीला, ह्या पिशवीचे 4 एजेस आहेत यांना पूर्ण होल केलेले. ओके. पंचिंग मशीन. ह्याच्यामध्ये काजूवर काढून व्यवस्थित आपण भरायचं आहे आणि बॉक्सला सुद्धा होल करून घ्यायचं ज्यावेळी डिलिव्हरी असेल त्यावेळी, जेणेकरून व्हेंटिलेटेड पूर्ण काजूला मिळणार आहे. तर आता आपण हे काजू वेट करतोय. आपण वेट वरती काजूच्या इथे सेल करतो. अच्छा, नगावर करत नाही, आपण वेट वर करतो. कारण आपल्याकडे जे मोस्ट ऑफ द कस्टमर आहेत ते वेट वरती प्रेफर करतात, त्याच्यामुळे वेट वर देतो. तर आपण वेट करताना काजूचा मी मॉइश्चरचा जो विषय सांगितला, आज हा 510 भरलाय ना तर उद्या त्याचं थोडंसं वजन रिलीज होतं. बरोबर. त्याच्यामुळे आपण 510 ग्रॅमचं 10 ग्रॅम वरती एक्स्ट्रा टाकत आहोत. ओके. असं. तर आता आपल्याला भरून घ्यायचं. ओके. तर आता तू मगाशी जी पेपर बॅग दाखवली त्या बॅग मध्ये आपल्याला त्या बॅग मध्ये पहिला हा भरला जाईल आणि नंतर मग बॉक्स मध्ये पॅक होणार. ओके. तर आता आपण हा बॉक्स घेऊन आलेलो आहोत. मूर्ताचा बॉक्स आहे आणि हा आता आपण कुरिअरने पाठवतोय. मुंबईत असेल तर बस पार्सल पाठवतोस का? हो, मुंबईला बस पार्सल. अच्छा, हा किती दिवसात पोहोचणार? हा आता आपला इचलकरंजीला जातोय. अच्छा. तर हा एक 2 ते 2.5 दिवस झालेला आहे. अच्छा, तोपर्यंत काजूला काही प्रॉब्लेम नाही होणार. आपण व्हेंटिलेशन केलंय ना. ओके. तर किती दिवस हा व्यवस्थित राहतो? तसं बघायला गेलं तर 5 दिवस हा व्यवस्थित राहू शकतो. 5 दिवसाच्या आत तो पोहोचला पाहिजे. 5 दिवसानंतर पाठवायचं असेल तर आपण सुकवून पाठवतोस. मग पुन्हा तो पाण्यात घातला की ओला होतो. आदिनाथ, आता हे जे काजूकर आपण पाठवलेले आहेत ह्याच्या ऑर्डर्स आपण फोनवर घेतो, बरोबर ना? आणि बुकिंग साधारण काय वेळेला करू शकतो? बुकिंग आपण 24/7 बुकिंग घेतो. अच्छा. तुम्ही रात्री 12 वाजता जरी फोन झाला तरी आमच्याकडनं फोन उचलला जाणार आहे. ओके. बुकिंग आणि समजा जर फोन मिस झाला तर तू नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट आपल्या रजिस्टरवरती लिहिला जातो आणि तुम्हाला कॉल बॅक केला जातो. पुन्हा कॉल बॅक केला जातो. ओके. सो आता आपण डिलिव्हरी पर्यंत पाहिले व्हिडिओ. आता आपण जाऊया आपल्या पुन्हा बागेमध्ये आणि आपले इतर प्रोडक्ट आणि काजूच्या किमतीविषयी माहिती जाणून घेऊया. तर आदिनाथ, आपण व्हिडिओच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत. पॅकेजिंग करून हा काजूगर कसा पोचवला जातो त्याबद्दलची माहिती आतापर्यंत आपण जाणून घेतली. आता या ओल्या काजूगराबरोबर आपले इतर प्रोडक्ट देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत जे आपण स्वतः बनवतो, बरोबर ना? कोकम आगळ असू दे, मँगो पल्प असू दे किंवा खोबरेल तेल असू दे, आपण स्वतः हे बनवून घेतो. तर सर्वप्रथम जाणून घेऊया की ओल्या काजूगराचा रेट काय आहे. तर ओल्या काजूचा रेट आता मार्केटमध्ये जर तुम्ही बघितला तर 1500 ते 1800 रुपयाप्रमाणे मार्केटमध्ये रेट चालू आहे. पण आपण आपल्या सर्व मालवणी लाईफच्या सदस्यांसाठी, आपल्या सर्व कोकणातल्या बांधवांसाठी 1200 रुपये किलो प्रमाणे रेट दिलेला आहे. अच्छा.
आपली स्वतःचीच बाग असल्यामुळे आपण 1200 रुपये किलो प्रमाणे रेट हा यावर्षीचा देत आहोत. ओके. आणि इतर प्रोडक्टचे काय रेट असतील आणि काय क्वांटिटीमध्ये प्रोडक्ट अवेलेबल आहेत? तर हे जे आपलं हे कोकम सिरप आहे, ओके. हे आपल्याकडे एक साधारण 170 रुपयाप्रमाणे लिटरला हे बसतं. अच्छा. त्याच्यानंतर हे आपलं कोकम आगळ आहे, ओके. जे सोलकडीसाठी लागतं. अच्छा. हे जे आगळ आहे हे एकदम पीएच मध्ये व्यवस्थित हे करून बनवलेलं आहे. ओके. तर ह्याचा जो रेट आहे तर तो आपल्याकडे आहे 160 रुपये लिटर. अच्छा. त्याच्यानंतर हे आपलं 5 लिटरचं कोकम आगळचं कॅन आहे. ओके. हे आपण हॉटेल इंडस्ट्रीसाठी सप्लाय करतो. अच्छा. मुंबई, पुणे, बेंगलोर, गुजरात या ठिकाणी. ओके. तर याचा जो रेट आहे तर तो आहे 755 रुपये लिटर. ओके. आणि हे आपलं कोकम सिरपचं कॅन. ओके. तर ह्याचा जो रेट आहे तर तो आहे 850 रुपये 5 लिटरचं कॅन आहे. ओके. त्याच्यानंतर हे आपलं खोबरेल तेल. ओके. तर याची किंमत आहे 300 रुपये लिटरला. ओके. त्याच्यानंतर हा आपला मँगो पल्प हा सीझन मध्ये अवेलेबल असतो आपल्याकडे. अच्छा. आता आपण हा मँगो पल्प आहे तर तो आहे 150 रुपयाला ही आपली एक बॉटल बसते. ओके. आणि जर आपण मोठी जर आपण 1 लिटरची घेतली हा. तर ती 250 ते 300 रुपयापर्यंत बसते. ओके. त्याच्यानंतर हे आपले कॅशू नट, ओके. प्रीमियम कॅशू आहे अच्छा. आपला कोकणचा, आपल्याच बागेतले? आपल्याच बागेतला कोकण कॅशू. ओके. कर्नाटका वगैरे हा आपल्या स्वतःच्या बागेतला काजू आहे, स्वतः प्रोसेसिंग करून आपण डिलिव्हर करतो. तर हा 900 रुपये होम डिलिव्हरीला किलोला बसतो. ओके. 900 रुपयामध्ये तुम्हाला 1 किलोचा बॉक्स डायरेक्ट घरी येणार आहे. सोललेला काजू? सोललेला काजू. हा महाराष्ट्रासाठी आहे रेट. ओके. बाहेरच्या स्टेटमध्ये पाठवलं तर थोडाफार रेट व्हॅरी होऊ शकतो, 50-100 रुपये. ओके. त्याच्यानंतर हे आपलं मालवणी मसाला आहे. अच्छा. हा आपल्याकडे उसळीसाठी आणि चिकन वगैरे साठी आपण ओके. वापरतो. ओके. तर 950 रुपये किलो प्रमाणे तुम्हाला बसेल. अच्छा. त्याच्यानंतर हे आपलं कोंबडी वड्याचं पीठ आहे. ओके. तर हे आपल्याला एक साधारण 150 ते 170 रुपये किलो प्रमाणे आपण डिलिव्हर करतो. ओके. सो खूप छान माहिती तुझ्याकडनं मिळाली. नक्कीच आता सीझन चालू झालेला आहे तर खाली आलेल्या नंबरवर तुझ्याशी कॉन्टॅक्ट करून हे ओले काजू कर आणि त्याचप्रमाणे आपले इतर प्रोडक्ट देखील हे लोक घरपोच मागू शकतात. सो खूप खूप धन्यवाद आदिनाथ, तुला आणि तुझ्या या संपूर्ण व्यवसायातील लोकांना मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि मालवणी लाईफ यांचा सपोर्ट आपल्याला खूप छान पद्धतीने गेली 2 वर्ष लाभलेला आहे. थँक्यू. सगळे कस्टमर जे आहेत तर ते नेहमी गोष्ट सांगत असतात, आम्ही लकी दादांचा व्हिडिओ बघून, लकी दादांचे व्हिडिओ छान असतात, लकी दादांचा व्हिडिओ बघून Thank you so तुमच्यापर्यंत much. येऊन पोहोचलो. तर संपूर्ण टीम मालवणी लाईफ चे मी आभार मानतो. Thank you लकी so दादा much. जरी तुम्हाला मित्र हो व्हिडिओ मध्ये दिसत असले तरी लकी दादांच्या पाठीमागे खूप मोठी टीम ही काम करत असते. थँक्यू. तर खूप खूप मनापासून आभार मानतो मालवणी लाईफ परिवाराचे. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, तुम्हाला जर ओले काजू खरेदी करायचे असतील तर या युवा व्यावसायिकाला तुम्ही नक्की संपर्क करा. याचा कॉन्टॅक्ट डिटेल्स तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, प्लस व्हिडिओमध्ये देखील दिलेला आहे. सो तुम्हाला काजूगर तुमच्यापर्यंत पोचल्यानंतर काय काय प्रक्रिया करायची, कसे टिकवायचे या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे. आदिनाथशी संपर्क करून तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये हे काजूगर मागू शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.